लातूरमध्ये पुन्हा एकदा सीबीआयने एंट्री केली। लातूरमधून आणखी एका निवृत्त प्राध्यापकाला ताब्यात घेतलं आहे। सध्या चौकशी सुरू आहे। सीबीआयने एकाला ताब्यात घेतल्याची माहिती मिळते, तर निवृत्त प्राध्यापकाला सीबीआयच्या टीमनं ताब्यात घेतल्याची माहिती आहे। नीट प्रकरणातील पेपरफुटीचं लातूर कनेक्शन आता समोर आलं असून जुलै 2024 नंतर पुन्हा नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयची टीम लातूरमध्ये दाखल झाली आहे आणि याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी नितीन बनसोडे। आजची सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज मी तुम्हाला सांगणार आहे। आज नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये मध्यरात्रीपासूनच सीबीआयची टीम जी आहे ते लातूरमध्ये दाखल झालेली आहे आणि सीबीआयची टीम लातूरमध्ये मध्यरात्रीपासून दाखल झाल्यानंतर आज पुन्हा एकदा एका नव्या क्लासेसच्या निवृत्त प्राध्यापकाला त्या सीबीआयच्या टीमनं चौकशीसाठी ताब्यात घेतलेला आहे। आणि या स्वरूपात जर बघायला गेलं तर सीबीआयची टीम यापूर्वी देखील 2024 मध्ये लातूरमध्ये दाखल झाली होती। त्यावेळी देखील अशाच प्रकारे पेपर फुटीचं प्रकरण झालं होतं। मात्र या प्रकरणामध्ये ज्या दिवसापासून पेपर फुटीचं प्रकरण समोर आलंय त्या दिवसापासून या हालचालींना वेग आलेला आहे। पहिल्या दिवशी लातूर पोलिसांनी जे आहे ते एका क्लासेस चालकासह चौघांची चौकशी केली होती, त्यांचे जबाब नोंदवले होते। त्यासोबतच 2 विद्यार्थ्यांचे देखील जबाब ठिकाणी नोंदवण्यात आले होते। त्यानंतर आता सीबीआय रात्री दाखल या ठिकाणी झालेले आहे आणि सीबीआयनं एका दुसऱ्या निवृत्त प्राध्यापकाला ट्युशन एरियातून ताब्यात घेतलेलं आहे आणि त्याची चौकशी जी आहे ती सध्या सुरू आहे। जुलै 2024 मध्ये देखील अशाच पद्धतीनं सीबीआयनं चौकशी केली होती। त्यावेळी जलील पठाण असेल, संजय जाधव असेल, इरन्ना कोंडगुरवार असेल, या सगळ्यावरती सीबीआयनं आरोपपत्र दाखल केलं होतं लातूरच्या न्यायालयामध्ये। त्यानंतर इरन्ना कोंडगुरवार, संजय जाधव आणि जलील पठाण हे तिघही आता जेलमधून सुटलेले आहेत। मात्र या लातूरच्या या नव्या प्रकरणामध्ये, नव्या नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये काय नेमकं सीबीआय आता कारवाई करते, कशा पद्धतीची कारवाई करते आणि नेमके कोणते मोठे मासे या सीबीआयच्या गळाला लागतात आणि न्यायालयामध्ये त्यांच्यावरती दोषारोप पत्र जे आहे ते दाखल होतोय की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर।